एकदा मैदानाच्या दिशेने आपण जातोय. एका बाजूला मंगलमूर्ती 8 क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते जयभैरी टेंबे संघ, ज्याने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारली, गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि साई हे आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पवार हे संघ कर्णधार. पहिला चेंडू अगदी हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होईल घोषित क्षेत्राच्या दिशेने. एक धाव इथे मिळत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक चिन्मय गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी अनिकेत ऑन स्ट्राईक आहे. चिन्मयला आपण पाहतोय. फटका चांगला आहे, दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू ट्रॅव्हल झाले सर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार खेचला गेला. अनिकेत पवारच्या बॅटमधून आलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चिन्मय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत पवार फुल टॉस आहे, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक बीट झाला. धावा इथे मिळतील 4. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर इथे मात्र पडत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे आहे, धावसंख्या सरसावती आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक लांब असेल. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बॅक टू बॅक मोठे फटके येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पहिला चेंडू अगदी एका धाब्यासाठी मोजला गेला. दुसऱ्या चेंडू षटकार पुलचा फटका दमखम दाखवला. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बीट झाले आणि त्यानंतर आपल्या बॅटमधून आत्मविश्वासानं पुन्हा एकदा चौकार आलाय. म्हणजेच धाबा इथे खर्च केल्या गेल्या आतापर्यंत 15. मोठा फटका पुन्हा एकदा इथे मात्र जरूर खेचला जातोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगले प्रयत्न करताना दिसला. झेल झाला, विकेट मिळते. माघारी परतावा लागेल. अनिकेत पवार बॅक टू द पॅव्हेलियन. जरूर चांगली खेळी अपेक्षित असेल. इथून पुढे योगेश बंडबे मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होणार आपल्याला पाहायला मिळेल. योगेश्वर ही जबाबदारी असेल. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. कुरतडे गावासाठी बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. चिन्मयला आपण पाहिलंय. 15 डबा आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही एक चेंडू इथे शिल्लक आहे ओव्हर द विकेटने.
पुन्हा एकदा पायचीत LBW स्वरूपात मागच्या सामन्यामध्ये सापडला गेला. यावेळी पिच पॉपिंग क्रीजचा वापर करायचा होता आणि इथे हे पायचीत सापडला जातोय. विकेट मिळते. बॅक टू द पॅव्हेलियन. चला स्पीडअप घ्या, कारण पहिले षटक आपण खूप वेळ घेतलात. इथून पुढे दुसरे षटक हाती सोपावले गेले. गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला गोलंदाज अभिषेक आपल्याला पाहायला मिळते. अभिषेकला चांगला खेळ इथून करावा लागेल आपल्या संघासाठी. चांगली खेळी मागच्या सामन्यामध्ये जरूर अभिषेकने केली आहे. साई ऑन स्ट्राईक आहे. LBW साठी अपील केली गेली, परंतु पचानी ते मात्र नाबाद घोषित केले गेले. साईची जर बॅटिंग पाहिली, अगदी लेग साईडच्या दिशेनं स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेनं चांगले फटके खेळतो. त्यासाठी प्रयत्न त्याचे जरूर चालू असतील. आपल्या संघासाठी चांगला खेळ अभिषेक करताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी निर्धाव हाताळलाय. अलकादाने खेळण्याचा प्रयत्न. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर इथे मात्र पडत असताना धावसंख्या 16 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक ऊर्ध्व विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज होईल. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर अपील केली गेली आहे. दाद मागितली जाते पंचांकडे. चेंडू इथे मात्र निर्धाव आहे. धावसंख्या इथे मात्र स्थिरावती आहे. धावसंख्या 16 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका शाहरुखच्या बॅट मधून येतोय. दमखम दाखवलाय या चेंडूवर. चेंडू गेलाय सर 6 धावांसाठी. त्या 22 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शाहरुख मागच्या सामन्यामध्ये जरूर सलामीला आला होता. आता मात्र थोडेसे गेम प्लॅन वेगळे पाहायला मिळाले. बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. दाद मागितली पंचांकडे. बॅट बॉलचा संपर्क नव्हता, तशीच दाद मागितली गेली. धावसंख्या स्थिर 23 वर स्थिरावती आहे. आपल्या संघासाठी दुसरं षटक हातात असताना आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या एकूण 8 अभिषेक कडून. अभिषेक पुन्हा एकदा इथे मात्र सज्ज होईल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार करेल का हे पाहायचे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसरी धाव इथे मात्र पूर्ण होतीये.
तीन धावांच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या आता मात्र 26 ही पाहायला मिळाली आहे. सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला आला. अजूनही पाहिलं गेलं तर 3 षटकांचा खेळ या सत्रातील बाकी असेल, या इनिंगमध्ये बाकी असेल. साईचे बॅट कधी बोलेल, साईच्या बॅटमधून धापा येतील का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होत होता. चेंडू इथे मात्र निर्धाव आहे. धावसंख्या स्थिरावती आहे. धावसंख्या 26 वर स्थिरावली. मितेश बोरकर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला गोलंदाज ऑन स्ट्राईक शाहरुख आहे. शाहरुखच्या बॅटमधून अजून हल्ला बोल इथे मात्र होईल का हे पाहावं लागेल. हल्ला बॉल होणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहिली गेली तर 26. राऊंड विकेट. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होत होता, परंतु बॉलरमध्ये क्षेत्ररक्षण, त्यामुळे इथे धाव घेणं जरूर. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा प्रयत्न जरूर झाला होता. ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न एकदा बी ते पूर्ण केली जाईल. एका धावच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या आता मात्र पुढे सरसावती. 27 धावा. थोडासा धावसंख्येला लगाम दुसऱ्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळतोय. तो लगाम कुठपर्यंत ठेवला जाईल, किती धाबा इथे मात्र कमीत कमी खर्च केल्या जातील हे पाहावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वारंवार साई बोरकर आपल्याला करताना पाहायला मिळाला, परंतु संघ थोडंसं अडचणीत जातोय, त्यामुळे याचंही भान जरूर ठेवावं लागेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. एकदा विटे पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होतीये. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. या 2 धावच्या मध्ये ते धावसंख्या आता मात्र पुढे आहे. धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं संतगतीने चाललेला खेळ या षटकाचा आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू इथे मात्र जरूर पूर्ण झालेत. अजूनही 2 चेंडू इथे येणं बाकी असेल. 3 धावा तिथे खर्च केल्यात. मोठा फटका पुन्हा एकदा इथे मात्र केसला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, झेल सुटलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे आहे. धावसंख्या 31. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, त्यातील अखेरचा चेंडू इथे मात्र दाखल केला जाईल. साई बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जातोय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल साईला.
फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर असतील. दोन धावा इथे पूर्ण केल्या जातील. या दोन धावच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे आहे. धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळते 33 धावा स्कोर कार्डवर असतील. संघासाठी चांगली कामगिरी इथून मात्र येणाऱ्या 11 चेंडूमध्ये करणं गरजेचं असेल. चांगला चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी अनिकेतची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. चांगली कामगिरी. अनिकेत पुन्हा एकदा तेच तर्रार गोलंदाजीसाठी हा अनिकेत ओळखला जातो. तीच तर्रार गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. तेवढ्यात जास्त गतीनं बॅट तिथे येते. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावच्या मध्ये धावसंख्येत भर इथे मात्र पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 34 आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळेल. संघासाठी जरूर इथून मात्र कमबॅक रोहन चाळके करू शकतो. ते कमबॅक इथे मात्र करेल का हे पाहावं लागेल. बॅटची कडा अगदी जरूर घेतली आहे. बॅट बॉलचा संपर्क झाला असता तर चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळाला असता. जरूर एक धाव. एका धावच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे आहे. धावसंख्या पाहायला मिळते 35 या धावसंख्येवर. अनिकेत दमखम दाखवतोय. संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. वेग जास्त आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे जरूर सरसावती. धावसंख्या आता मात्र 36 वर. चौथं षटक 36 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. एक चेंडू शिल्लक या चौथ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू इथे मात्र जरूर मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न शाहरुख करताना आपल्याला पाहायला मिळेलच. फुलटॉस होता. लो फुलटॉस इथे मात्र जरूर झालाय. गती कमी केली आहे. गतीला बीट केले गेले. विकेट मिळती आहे. शाहरुख बाद झाला. यापुढे सामना महालक्ष्मी काजरघाटे आणि गौरिक स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार आपली प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करा आणि मध्यंतर दरम्यान आपण नाणेफेकीसाठी जोडली जा. ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय शैलेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन चाळकेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर स्मितेश बोरकर आपल्याला पाहायला मिळेल. स्मितेश बोरकर या अंतिम षटकाची जबाबदारी घेऊन दाखल झालाय. या अंतिम षटकामध्ये आपल्या संघासाठी किती धावा खर्च करतोय हे पाहावं लागेल. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 37 आहे. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल शैलेशला. आपल्या संघासाठी विकेट दान केली जाते.
एक आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल झालाय. आज प्रतीक मागच्या सामन्यामध्ये वन डाऊनच्या स्वरूपात दाखल झाला होता. आता मात्र 7व्या स्थानी इथे मात्र दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. उंची खूप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? यस, पोहोचलेत. विकेट मिळते की खल्लास रोहन चाळकेचा. मध्ये आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. तेजस तेजस दळवी. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. या 2 धावच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या आता मात्र पुढे आहे. धावसंख्या 39. राऊंड विकेट पुन्हा एकदा पुढे सरसावण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज करत होता. पण ते ओळखलं आणि थोडासा चेंडू हा मागे ठेवलाय. अजूनही पाहिले गेले तर या षटकातील चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर झालाय. धावा इथे मिळतील एकूण 4. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या 43. सत्तेचाळीस धाबा आणि 48 धाबांचं उद्दिष्ट इथे ठेवले गेले 5 षटकांच्या खेळामध्ये एस डीचे.
दोन्ही संघाचे कर्णधार सूरज मयेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होते. चला क्षेत्ररक्षण सजवा, विनंती असेल. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करायची आहे. महालक्ष्मी काजरघाटी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. दिवेश बोंबल, विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. दिवेश बोंबल. उद्दिष्ट घेऊन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तेजस आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला स्मितेश बोरकर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अविनाश गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ऊर्ध्व विकेटने पहिला चेंडू बॅटची कडाई ते मात्र जरूर घेतली आहे. एकदा विटे मिळेल. एका धावच्या मध्ये धावसंख्या आता मात्र 1 आपल्याला पाहायला मिळते. 29 चेंडू आणि 47 धावा, 48 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं. या 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि त्याच धावांचा बचाव कशा प्रकारे इथे होईल हे पाहावं लागेल. दोन मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतात आजच्या अ गटातून. आपल्या संघासाठी जरूर चांगला खेळ इथे मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळतील. अगो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या 2 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगला खेळ इथे मात्र फलंदाजी करतात. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला चांगली गोलंदाजी, मोठमोठे फलंदाजांना जकडवून ठेवले गेलं. ते मात्र जयभैरी टेंबे संघाच्या विरोधात मंगलमूर्ती आर्ट संघाने चांगली कामगिरी केली आहे. पहिला सामना विजयी झालाय. दुसऱ्या सामन्यामध्ये विजयाचा प्रयत्न इथे मात्र जरूर करतील. फटका दर्जेदार आहे. इथे 4 धावा मिळतील. चौकार येतोय. रणझुंजार प्रीमियर लीगचा चौकार आपल्याला पाहायला मिळते. यस डीजी. चेंडूंवर 2 धावा जशा आल्या तसा तिसरा चेंडू चौकारासाठी केसला गेलाय. सर्कलच्या वरून पॉवर प्लेचं षटक. हाही फटका दर्जेदार आहे. पण तो क्षेत्ररक्षक पोहोचलाय. विकेट. एक धाव मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. तिसरी धाव इथे पूर्ण केली जाईल का हे पाहावं लागेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावच्या मध्ये धावसंख्येत भर आपल्याला पाहायला मिळते.
उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सोमेश्वर पंचक्रोशीतील हे मोठी खेळाडू पाहायला मिळतील. करण नागबेकर, विशाल कांबळे, रणजित भातडे, इम्रान काझी, हर्षल कांबळे उद्याच्या दिवसामध्ये जरूर हे मोठे खेळाडू आपल्या पंचक्रोशीतील पाहायला मिळतील. वॉलीबॉलचा सिग्नल इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. दंडित केलं जाते. धावसंख्या आता मात्र 10 वर 38 धावा इथून आवश्यक असतील. आपल्या संघासाठी चांगला खेळ इथे मात्र जरूर या गोलंदाजाला करावा लागेल. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मिळेल. एका धावच्या मध्ये धावसंख्या 11 आतापर्यंत मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे अजूनही 37 धावा विजयासाठी आवश्यक असतील. चेंडू शिल्लक असतील 24 चेंडू 37 धावा. समीकरण दूर नाहीये. परंतु प्रयत्न कोण करेल, कोणता फलंदाज आक्रमक होईल आणि जास्तीत जास्त चेंडू शिल्लक ठेवून सामना विजय होईल हे पाहावं लागेल. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल आपल्यालाही. अनिकेत पवार हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीनं चेंडू केला गेला. एक धाव इथे मिळेल. एका धावच्या मध्ये धावसंख्या आता मात्र 12 आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगली खेळी ती मात्र जरूर करत असताना आपण पाहतोय. स्मितेश बोरकर ऑन स्ट्राईक. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये आजच्या दिवसामध्ये. पहिल्या सामन्यापासून अगदी संघर्ष इथे मात्र करताना पाहायला मिळालाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं स्मितेशकडे, परंतु आज गोलंदाजीमध्ये जेवढी चमक दाखवली आहे तेवढी फलंदाजीमध्ये नाही आहे. पुन्हा एक चेंडू थोडासा खाली राहिला. एकदा भीती मिळतीये. एका धावच्या मध्ये ते धावसंख्येत भर इथे मात्र पडत असताना धावसंख्या आता मात्र 13 आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा अजूनही आवश्यक असतील. या 35 धावा लवकर लवकर बनवण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. परंतु अटॅक कोणत्या गोलंदाजावर केला जाईल, मोठा अटॅक करण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. फटका फसलाय. जेल होतोय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल. ते मात्र फलंदाज
शाहरुख गुडप्प्याचा चेंडू मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. विकेट मिळते. माघारी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. स्मितेश बोरकर आपल्याला पाहायला मिळतोय. मिळाल्या न्यू बॅटर मध्ये चार्ट मध्ये दाखल होणार आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. अनिकेत दाखल झाला. अनिकेतला चांगला खेळ इथे मात्र जरूर करावा लागेल. धावसंख्या 16 आपण पाहतोय. 32 धावा इथे मात्र विजयासाठी अजूनही आवश्यक असतील. इथून चेंडू शिल्लक आता मात्र 17 चेंडू आणि 32 धावा विजयासाठी आवश्यक असताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट शाहरुखला आपण पाहतोय. कमी गतीचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी लो फुलटॉस बनवलं गेलं. जरूर मध्ये आतमध्ये दमखम दाखवत असताना पहिला चेंडू अगदी पॅव्हिलियन मध्ये सेट होऊन आला. असा खेळला गेला. दुसराही फटका इथे मात्र तेवढ्याच ताकदीनं खेळला जातोय. इथे मात्र अनिकेत पवार प्रयत्न करताना दिसला परंतु चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना वीस धावा इथून मात्र जरूर बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. लवकरात लवकर सामना कसा संपेल यासाठी प्रयत्न करत असताना फलंदाज पाहायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक इथे मात्र एकदा पूर्ण झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये याही सामन्यामध्ये होईल का? मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. पटका जरूर घोषित क्षेत्राच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 धावांची गरज इथून मात्र असेल. 29 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 19 धावांची गरज आहे. इथून चेंडू शिल्लक असतील मात्र 14 चेंडूंमध्ये 19 धावा. लक्ष फार दूर नाही आहे परंतु प्रयत्न कोण करेल? हा चेंडू जरूर चांगला कमबॅक म्हणावं लागेल. मागील 2 चेंडूंवर अजून एक चेंडू इथे शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. हे तिसरं षटक कोणाच्या हाती इथून कसं पूर्ण केलं जाईल आणि चौथं षटक कोणाच्या हाती सोपवलं जाईल हे पाहायचंय. परंतु या तिसऱ्या षटकातील हा अखेरचा चेंडू ओव्हर द विकेटने मोठा फटका इथे मात्र केसलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जेल झालाय. विकेट मिळते आहे. माघारी परतावं लागेल ते मात्र फलंदाज अनिकेतला. जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. आपल्याला विनंती असेल जयबरी टेंबे
अनिकेत पवार गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. 12 चेंडू आणि धाबांची गरज आहे. इथून मात्र 19. 12 चेंडू 19 धाबा. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला जितू चाळके करण मडवीचा पॅड म्हणून ओळखला जातो या परिसरामध्ये. तो दाखल झालाय. मोठा फटका इथे मात्र भिरकावून दिला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सरळ. इथे मात्र घोषित केल्या गेल्यात या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले. आता मात्र 13 धावांची गरज इथून मात्र असेल. फटकेबाजी जरूर चांगली झाली या चेंडूवर. अगदी पायांचा निशाणा धरला होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू गती जास्त होती. बीट केलं गेलं. विकेट मिळती आहे. विशाल बोरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 35 आणि 13 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील इथून मात्र आता 10 चेंडू 13 धाबा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विशाल बोरकर विशाल कामगिरी करेल का की अनिकेत पवार वार करण्यासाठी सज्ज झालाय. अनिकेत पवार याच्या हातून एक झेल निसटला जरूर परंतु तदनंतर हलक्या धने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचेल. एकदा पूर्ण केली जाईल. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकला. दोन धावा इथे पूर्ण होतात. या दोन धावांच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या 37 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. क्षमता ताकद जो कोणी ओळखेल आणि विजयाची चव ज्याला चाकायची आहे इथून पुढे तो संघ इथे मात्र संघर्ष करेल. विकेट मिळती आहे. LBW साठी अपील केलं गेलंय. पायची सापडलाय समोरासमोर आणि इथे मात्र बाद झालाय. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. आठ चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश इथे मात्र चुकीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. बॅट बॉल घोषित जरूर पंचांकडून केला जाईल. प्लस 1 धावा एकूण 2 धावा. या अतिरिक्त धावा आपल्या संघासाठी लाभदायक नाही आहेत. जेवढे निर्धाव चेंडू हाताळले जातील तेवढे लाभदायक इथे जरूर असतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 39. आता मात्र धावांची गरज. इथून मात्र 9 चेंडू शिल्लक असतील. 8 अनिकेत पवार पुन्हा एकदा चुकीचा चेंडू हातात आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहायचे. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. वाटबॉलचा सिग्नल 1+1 एकूण 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे आहे. धावसंख्या 41. 7 धावा इथे मात्र विजयासाठी आवश्यक आहेत. मोठा फटका इथे मात्र जरूर खेचला जातोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय सर 6 धावांसाठी.
या साध्या पंच्या मदतीने धावसंख्या 47. एका धावेची गरज असेल. खेळण्याचा प्रयत्न ही विजयी संघ इथे मात्र विजयी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल.